महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मंत्र्यांचा दौरा म्हटलं की गाड्यांचा लांबलचक ताफा डोळ्यासमोर येतो, पण आज पुण्यात चित्र काही वेगळंच होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलं आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ते शब्दशः पाळून दाखवलं। आज हडपसर ते फलटण दरम्यान पालखी महामार्गाची पाहणी करण्यासाठी गडकरींच्या ताफ्यात फक्त 5 गाड्यांचा समावेश होता। व्हीआयपी कल्चरला फाटा देत त्यांनी अधिकारी आणि पत्रकारांनाही सोबत बसमध्ये घेतले। यामुळे रस्त्यावरची ट्रॅफिकची कटकट तर मिटलीच, पण इंधन बचतीचा एक पुणे पॅटर्न देशाला मिळाला। दिवे घाटात ग्रामस्थांनी अपघाताच्या तक्रारी केल्यावर गडकरींनी अधिकाऱ्यांना तिथेच कामाच्या कडक सूचना दिल्या। गडकरी म्हणतात त्याप्रमाणे ही केवळ रस्त्याची पाहणी नाही, तर वारकऱ्यांची वारी सुखकर करण्याची भक्तीची वाट आहे। पुणे सासवड रस्ता आज एका वेगळ्याच घटनेचा साथीदार ठरलाय। सायरन वाजवत येणाऱ्या गाड्यांच्या ताफ्याऐवजी आज रस्त्यावरून धावत होती एक खास बस, आणि या बसमध्ये स्वार होते खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। याच कामाचा आढावा घेण्यासाठी गडकरी आज पुण्यात होते, पण यावेळी चर्चा कामापेक्षा जास्त झाली ती त्यांच्या प्रवासाची। इंधन संकट आणि वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काटकसरीचा सल्ला दिला होता आणि गडकरींनी तो प्रत्यक्षात उतरवून दाखवला। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। याच कामाचा आढावा घेण्यासाठी गडकरी आज पुण्यात होते, पण यावेळी चर्चा कामापेक्षा झाली ती त्यांच्या प्रवासाची। इंधन संकट आणि वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काटकसरीचा सल्ला दिला होता आणि गडकरींनी तो प्रत्यक्षात उतरवून दाखवला। वारीच्या काळात वारकऱ्यांच्या पायाला फोड येऊ नयेत आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रस्ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर त्यांचा भर आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।